लोकांवरील माया. त्यांची सर्व तपस्या किंवा साधना केवळ लोककल्याणाकरता होती. स्वतःच्या हिताची दृष्टी त्यात तीळमात्र नसे. ध्यानी मनी सदैव लोकांचे गरिबांचे कल्याण. त्या अपार मायेनेच त्या अंतर्बाह्य सदैव वावरत असत. एकदा प्रत्यक्ष श्री सूर्यनारायण येऊन संवाद सुरू झाला असता भाषणाच्या ओघात ध्यान अधिक एकाग्रतेने व्हावं या हेतूने सूर्यनारायण त्यांना म्हणाले, बाळ, आपण ध्यानस्थ असताना कोणी आलं तर डोळे झाकून घ्यावे. रामतनू त्याच क्षणी उद्गारल्या, देवा, तेवढं होणार नाही. कारण अज्ञानी लोक पुष्कळ येतात. ते बिचारे भावार्थी दर्शनाकरता उन्हातून येतात. मुळीच डोळे झाकणार नाही मी. ज्याला ठाऊक नाही त्याला मी डोळेझाक करणार नाही. हे मला वाईट वाटतं. सूर्यनारायण म्हणाले, भाविके, सुधारस त्यांना मागाहून द्यावा. रामतनू उद्गारल्या, नाही देवा, आधी लाथेने मारून मग त्यांना पाटावर बसवणार नाही मी. देवा, तुम्हीसुद्धा माझं मन पाहता. देवा, देव कोण? सर्वसाक्षी परमेश्वर. तुम्हीच त्यांच्या हृदयात वास करता आणि मला कुबुद्धी का शिकवता? जपाचा हिशोब वेळ पाहूनच करीन, नाहीतर करणार नाही. मी आहे ते सांगते, खोटं सांगत नाही. देवा, तुमच्या एवढे मी निष्ठुर नाही. लोकांना, नागरिकांना तडफडत ठेवता. देवा, तुमच्याजवळ एवढा प्रकाश आहे. तेवढा प्रकाश माझ्याजवळ असता तर बरं झालं असतं. आता लोकांना तुम्ही प्रकाश कधी देणार मला सांगा. मी जीव जाईपर्यंत उपाशी राहते, पण त्यांना सुखी करा. निस्पृह बाणा. या सर्वांच्या मुळाशी त्यांचा निस्पृह बाणा, निरीच्छ वृत्तीच सर्वथैव कारण होती. जगातल्या भौतिक सुखांच्या इच्छा तर त्यांनी कधीच जिंकल्या होत्या, पण अधिदैविक किंवा आध्यात्मिक इच्छांच्याही पलीकडे त्यांचं मन जाऊन पोचलं होतं. आपण तपश्चर्या करावी, तेज वाढवावं, सिद्धी मिळवाव्या, जगाला दिपवावं, त्याच्यावर सत्ता गाजवावी इत्यादी वरचढपणाच्या भावना स्वप्नातसुद्धा त्यांच्या मनाला कधी शिवल्या नाहीत. तपश्चर्येतसुद्धा सदैव नम्र निस्वार्थी वृत्तीच त्यांच्या मनात कायम असे. सूर्यनारायणांशी संवाद चालू असताना ते एकदा म्हणाले, लोकांना प्रकाश दिला तरी ते जास्त काळोखात बसतील, ही मला भीती वाटते. भाविकेला म्हणावं, हिशोब जास्त ठेव. भाविकाचा पुण्य ठेवा तरी लोकांना उपयोगी पडेल. त्यावर रामतनू म्हणाल्या, देवा सूर्यनारायणा, तुम्हाला साष्टांग नमस्कार करते. गरिबांसाठी जर मला हिशोब करायला सांगत असाल तर अगत्यपूर्वक करते. आता मला आनंद वाटला. मला अप्पलपोटं ध्यान नको आहे. त्या ध्यानाचा जर लोकांना उपयोग होत असेल तर बरोबर ध्यान करते, पण त्यांना तुम्ही पोट भरून अन्न कधी द्याल ते वचन द्या. कोणाकडून त्या स्वतःकरता कशाची अपेक्षा करत नसत. श्रमाशिवाय फुकटचं खायचं म्हणजे त्यांच्या मनाला पाप वाटे. एकदा सद्गुरू म्हणाले, बाळ, आता काळ समाधी अवस्थेत घालवायला हवा. रामतनू म्हणाल्या, देवा, आता मी विचारते, समाधी कशी धरू? सद्गुरू म्हणाले, देवालयात बस आणि भिक्षा मागून खा. रामतनू म्हणाल्या, देवा, बिनश्रमाची भिक्षा मी कधीही घेणार नाही. सद्गुरू म्हणाले, तू असं कर, मोठ्या देवालयात जाऊन बैस. रामतनू म्हणाल्या, म्हणजे कुठे? सद्गुरू म्हणाले, तो आपला शिवबा बसलाय ना, तिथे जाऊन बस. रामतनू म्हणाल्या, देवा, शंकराच्या देवळात तरी खाऊ काय? तुम्ही असं करा, माझी भूकच बंद करून टाका. सद्गुरू म्हणाले, तू तिथे जा, तुला तिथे सुधारस मिळणार आहे. रामतनू म्हणाल्या, देवा, मी असं करते, मी इथेच राहते, कोणाशी बोलत नाही. मूठभर काय दाणा मिळेल तो खाईन आणि त्या दाण्यापुरतं काम करीन. कोणाजवळ काही मागणार नाही, कोणाचं काय फुकट खाणार नाही. मी भली, माझं काम भलं, माझा राम भला. कोणी प्रश्न लिहून दिले आणि तुम्ही सांगितलं तर ते काढीन, नाहीतर तुम्ही सांगितल्याप्रमाणे समाधीस्थ बसेन, पण काम करून खाईन. मला कुठे जाणं आवडत नाही आणि फुकट खाणंही आवडणार नाही. मला मोठेपणा मुळीच नको. त्यांचा फोटो. त्यांना स्वतःची प्रसिद्धी किंवा डामडौलही मुळीच आवडत नसे. त्यांनी आपला फोटोही कधी कुणाला काढू दिला नाही. निरनिराळे चित्रकार, कलाकार पुष्कळ यायचे. फोटो काढण्याची, चित्र तयार करण्याची इच्छा प्रकट करायचे, पण रामतनूंनी त्यांना कोणालाही होकार दिला नाही. श्री सद्गुरूही त्यांना वारंवार सांगायचे की तुझा एक फोटो काढून घे, पण त्याकडेही त्यांनी कधी लक्ष दिलं नाही, कारण तसली कधी इच्छाच नव्हती.
पण एकदा या गोष्टीला अपवाद घडला. त्यांची भाची सौ माणकताई यांचे यजमान श्री अमृत नारायण उर्फ वसंतराव आजगावकर हे आपल्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 जून 1941ला आपले मित्र पुण्यातील प्रसिद्ध नागरिक श्री G.K. उर्फ बाळासाहेब नाईक यांना घेऊनच त्यांच्या भेटीला आले. आजगावकरांच्या मनात रामतनूंचा एक फोटो घेण्याची बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती. येताना त्यांनी आपल्याबरोबर एक कॅमेराही आणला होता. येऊन नमस्कार बोलणी वगैरे सर्व आटोपल्यावर त्यांनी सहज म्हटलं, ताई, आपला एक फोटो काढायची इच्छा आहे. संमती असल्यास घेतो. यावेळी मात्र काय झालं कोणास ठाऊक, रामतनू मंदिरात जपाला बसल्या होत्या. तिथून हातातल्या माळेसह त्या जणू ईश्वरी संकेत झाल्याप्रमाणे उठल्या आणि समोरच्या औदुंबराच्या पारावर जाऊन हात टेकून एका मांडीवर बसून म्हणाल्या, हं, काढा फोटो. आजगावकरांबरोबर आलेले श्री नाईक हे मोठे आणि फोटो काढण्यात तरबेज असल्यामुळे आजगावकरांनी आदराने त्यांना फोटो घेण्याची विनंती केली. नाईकांनी कॅमेरा हातात घेऊन वेध घेतला, पण लगेच त्यांच्या मनात काही आलं आणि त्यांनी कॅमेरा आजगावकरांच्या हातात देऊन म्हटलं, वसंत, तूच काढ फोटो. आजगावकरांनी लगेच त्यांचा त्या अवस्थेत फोटो काढून घेतला. मागे औदुंबराचं झाड, एका मांडीचं आसन, डावा हात पारावर टेकलेला, गुडघ्यावर दुमडलेल्या उजव्या हातात जपाची माळ, अंगात कफनी आणि डोक्याला फडका, अशी ती ध्यान प्रतिमा आता सर्वांच्या परिचयाची झाली आहे. तो फोटो काढून झाल्यावर त्या तशाच उठून मंदिरात आल्या आणि दोन्ही पाय उभे दुमडून भिंतीला टेकून बसून त्यांनी दुसराही आपला एक फोटो काढून घेतला. तो महाजन कुटुंबात आणि इतर काही नातेवाईकांच्या घरी आहे. या फोटो काढण्याच्या मागे एक गोड कौटुंबिक श्रद्धा आहे. श्री रामतनूंचे फोटो काढण्याचे प्रयत्न आजपर्यंत अनेकांनी अनेक वेळा केले, पण त्यापैकी त्यांनी कोणालाही कधी आपला फोटो काढू दिला नाही. एकदा ठाण्याचे प्रसिद्ध डॉक्टर शाळीग्राम आपले मित्र श्री शांताराम पंत मालावलकर यांना घेऊन श्री रामतनूंचा फोटो काढण्याकरता म्हणून तुर्भ्याला आले. येताना त्यांनी आपल्याबरोबर एक उत्कृष्ट कॅमेरा आणला होता. श्री रामतनू त्यावेळी मंदिरात जपाला बसल्या होत्या. आपला एक फोटो घ्यायचा आहे असं सांगून डॉक्टरांनी कॅमेरा लावला. ते आता फोटो घेणार इतक्यात श्री रामतनू झटकन उठून उभ्या राहिला आणि देवाचा हुकूम नाही असं म्हणून तिथून निघून गेल्या. त्याचवेळी श्री सद्गुरूंनी श्री रामतनूंना सांगितलं, मी आजपासून बरोबर 10 महिन्यांनी तुझ्या सखूकडून तुझा फोटो काढून घेणार आहे. रामतनूंनी विचारलं, देवा, सखू कोण? सद्गुरू म्हणाले, तुझी भाची माणक. रामतनूंनी ती गोष्ट माणकताईंना सांगितली होती. माणकताईंच्या हृदयात ते शब्द कोरलेले होते. बरोबर 10 महिन्यांनी तारीख 12 जून 1941ला माणकताईंचे श्री वसंतराव आजगावकरांशी लग्न झालं. लग्नानंतर ताबडतोब सौ माणकताई रामतनूंच्या दर्शनाला येऊ शकल्या नाही. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा श्री वसंतराव तुर्भ्याला यायला निघाले तेव्हा त्यांना श्री सद्गुरूंच्या त्या शब्दाची आठवण देऊन म्हटलं, बरोबर 10 महिने पूर्ण होत आहेत, आता त्या तुम्हाला फोटो काढू देतील. त्याप्रमाणे वसंतरावांनी आपल्याबरोबर तो कॅमेरा घेतला. तो जुना आणि साधासाच होता. जून महिन्याचे दिवस होते. पावसाळा जवळ आला होता. आकाश त्या दिवशी पार ढगाळलेलं होतं. फोटोला आवश्यक असा प्रकाश मिळण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे फोटो निघतील किंवा नाही याची श्री वसंतरावांच्या मनात शंकाच उत्पन्न झाली. पण श्री सद्गुरूंचे ते शब्द मनात ठेवून त्यांनी त्या स्थितीतच ते 2 फोटो घेतले आणि आश्चर्य म्हणजे ते अत्यंत उत्कृष्ट निघाले. वसंतरावांनीही तिसराही एक त्यांचा उभ्या स्थितीतला फोटो घेतला, पण तो निगेटिव्हवर उमटलाच नाही. अशा रीतीने श्री सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे 10 महिन्यांनी रामतनूंच्या भाचीकडून नाही तरी तिच्या नवऱ्याकडून श्री रामतनूंचे फोटो काढून घेतले.